कोणीतरी किती छान म्हटलं आहे, खिसा रिकामा असला तरी नकार देताना नाही पाहिलं, आजपर्यंत जगात मी बाबासारखा श्रीमंत नाही पाहिलं। नमस्कार मित्रांनो, मी बालाजी सोळंके आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक प्रेरणादायी गोष्ट जी बापावर अनुसरून आहे। या गोष्टीतून बापाचं महत्त्व काय आहे हे समजून जातं। एक मुलगा जो इंजिनियरला आहे, त्याचे बाबा त्याला नियमित म्हणायचे की बेटा खूप शिक्षण घे, ध्येयावर फोकस कर, इंजिनिअरिंगची तयारी कर आणि खूप मोठा इंजिनियर बन। परंतु त्या मुलाची एक इच्छा होती की त्याला एक बाईक हवी होती। तो सर्रास आपल्या आई वडिलांना म्हणायचा की माझ्या सर्व मित्रांजवळ गाडी आहे, ते सर्व गाडीवर कोचिंगला जातात, पण मी पैदल जातो, हे बरोबर नाही बाबा। खूपदा तो आपल्या बाबाबरोबर डिबेट करायचा, वाद घालायचा। एके दिवशी त्याच्या बापांनी त्याला खूप काही ऐकवलं, रागावून काही बोलले, तुला माहीत नाही मी कसे माझे घर चालवत आहे। मुलाचं डोकं ठणकलं, त्याला खूप लवकर राग आला। त्याने हे ठरवलं की आजच तो हे घर सोडून जाणार आहे। त्याला त्या फॅमिलीमध्ये राहायचंच नाही, चुकीच्या मुलांसोबत राहायला तयार झाला। का कुणास ठाऊक त्यांच्या मनात काय चालू होते। त्याचे बाबा एकदा बाहेर गेले होते, आई देखील सोबत गेली होती। मुलगा एकटाच होता। विचार केला की कुठेतरी बाहेर जावं। त्याने हे पाहिले की त्याचे बाबा आपलं पॉकेट घेऊन जायला विसरले होते। त्यांचे ते पॉकेट तिथेच टेबलावर ठेवून होते। त्याने ते पाहिले, त्याला ते पाहून बरं वाटलं। पैसे तर पाहिजेत, हेच घेऊन जावं म्हणून त्यांनी ते पॉकेट खिशात ठेवलं आणि गडबडीत बाबाचे बूट घातले आणि निघाला। थोड्या वेळाने समोर गेल्यावर समजले हे तर बाबाचे बूट आहेत। खूप रागात होता, बूट सोडले आणि अनवाणी पायाने चालू लागला। पायात काटा रुतला, तेव्हाही चालतच होता, बडबड करीतच होता, माझे बाबा असे तसे बेकार माणूस आहेत, घरात माझी एकच इच्छा होती ती देखील पूर्ण करीत नाहीत, असे खूप काही विचार करीत होता। त्यांच्या पायातून रक्त निघू लागले, त्रास होऊ लागला। तेव्हा त्याने विचार केला थोडा वेळ थांबावं। थोडा वेळ थांबल्यानंतर त्याला आठवलं की पॉकेट घेऊन आलो आहे, पॉकेटमध्ये पैसे असतील, दवाखान्यात जाऊन उपचार करून घ्यावेत, पाय ठीक करून घ्यावा, नंतर सर्व पैसे उडवायचं, असा तो विचार करीत होता। दवाखान्यात जाण्यापूर्वी पाहावं तरी या पॉकेटमध्ये किती पैसे आहेत। त्याने ते पॉकेट खोलून पाहिलं, तेव्हा तो चकित झाला। आतमध्ये फक्त एक 100ची नोट दिसली। तसं तर खूप मोठं पॉकेट होतं, पण त्यात कागदच कागद होती। त्याला परत राग आला की माझे बाबा काय करत आहेत, एवढे गरीब आहेत का, फक्त 100ची नोट ठेवली आहे बस। त्याला वाटले की एवढे सारे कागद आहेत, पाहावं तर काय आहे यात लिहिलेलं। पहिले कागद काढले, ती यादी होती उधारीची। त्याच्या बाबांनी त्याच्या मित्रापासून 40,000 रुपये उसने घेतले होते लॅपटॉप घेण्यासाठी। तो लॅपटॉप जेव्हा मुलगा जिद्द करीत होता की मला लॅपटॉप हवा आहे, खूप मुश्किलीने पैसे जमा करून लॅपटॉप घेतला होता। ते देखील उधारीचे पैसे होते, ते पैसे फेडायचे आहेत यासाठीची ती यादी होती। त्याला हळूहळू रिअलाईज होऊ लागलं, समजू लागलं की लाईफ काय आहे। बाकी सारी कागदं पाहू लागला, सर्व कागदात उसने घेतलेल्या पैशाचीच यादी होती। कशात बिल होते, लाईटचे बिल, तर कशात टेलिफोनचे बिल होते, तर काही राशनचे बिल, असे बरेच काही बिलं होती। तो पाहत होता की किती खर्च होतो आपल्या कुटुंबात आणि माझे बाबा सर्व सांभाळत आहेत। हळूहळू त्याचा राग शांत होत होता। शेवटी त्याच्या हातात अशी यादी आली जी उधारी बिदारीची यादी नव्हती, पण त्यात एक पेपरचे कात्रण होते, ज्यात लिहिलं होतं की जुनी स्कूटर विकून नवीन बाईक घेऊन जावं। मुलाला समजले की त्याचे बाबा बाहेर का गेले आहेत आणि आपली बाईकवाले भांडण एवढे कसे वाढले। तसे ते म्हणत होते की मी कसे घर चालवतोय तुला माहीत नाही। त्याला आठवू लागले की त्याचे बाबा जुनीवाली स्कूटर आहे ज्यावर त्याला शाळा सोडण्यासाठी जात होते, ट्युशन सोडायला जात होते। त्यांच्यासोबत खूप काही जुन्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत। ते स्कूटर ज्याने घरातल्या सर्व गरजा पूर्ण होत होत्या, आज तेच स्कूटर विकायला बाबा गेले आहेत की काय, जे विकून मला नवीन बाईक घेऊन देणार आहेत की काय, हे विचार करून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तो धावू लागला परत आपल्या घराकडे। पायात काटा टोचला आहे, रक्त वाहू लागले, वाहू दे, त्रास होऊ दे, पण घर गाठलं। घरात पोहोचला तर तिथे बाबा नव्हते, आई नव्हती, कुठेतरी मार्केटला कुठेतरी गेली होती। तो जो पेपरचं कात्रण होतं त्यावर तिथला पूर्ण पत्ता लिहिला होता। ते पाहून तो धावत पळत तिथं पोहोचला। तिथे पाहिले तर बाबा बोलत होते, स्कूटर विकायची तयारी सुरू होती। त्याने त्याच वेळी बाबाच्या पायात पडून माफी मागितली। म्हटलं नाही बाबा, नाही, स्कूटर नका विकू, मी खूप अभ्यास करीन, मेहनत घेईन, इंजिनियर बनीन,
खूप सारे पैसे कमीन, हे दिवस परत येऊ देणार नाही. प्लीज ही स्कूटर विकू नका. चला घरी जाऊ. या स्कूटरची खूप जुन्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. याला विकू नका. म्हणून रडू लागला, पाया पडू लागला. मला सर्व कळले बाबा. मी आज खूप मोठे पाप करायला निघालो होतो. मी पळून चाललो होतो. तुमचं पॉकेटसुद्धा चोरलं होतं. जर तुमचं पॉकेट चोरलं नसतं तर मला हे कळलं नसतं की या अडचणी, या समस्या काय आहेत हे शेवटपर्यंत मला कळलंच नसतं. छोटी गोष्ट आहे. लाईफमध्ये फक्त हे लक्षात ठेवावं की या जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे. आपले आईवडील जे असतात त्यांच्या डोळ्यात 2 वेळा अश्रू येतात. पहिल्यांदा जेव्हा मुलगी घर सोडून जाते आणि दुसऱ्यांदा जेव्हा मुलगा तोंड वाकडं करून जातो. तर मित्रांनो, म्हणून आईवडिलांचा मस्तपैकी त्यांचं संरक्षण करा, त्यांना जपा, आईवडिलांच्या इच्छा पूर्ण करा, स्वतः प्रयत्नाची पराकाष्ठा करा, स्वबळावर सर्व हस्तगत करा. जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.